लाडकी बहीण योजनेचे 4,500 रुपये अजून बऱ्याच महिलांना जमा झालेले नाहीत। तसेच 1,500 रुपये सुद्धा बऱ्याच महिलांना जमा झालेले नाहीत। बऱ्याच महिलांचे प्रश्न आहेत, आम्हाला अजूनही पैसे जमा झालेले नाहीत। 25 तारखेची आज 30 तारीख आली तरीही आम्हाला पैसे जमा झालेले नाहीत। परंतु अशा महिलांसाठी एक खूप महत्त्वाचे अपडेट थोड्याच वेळापूर्वी समोर आलेले आहे आणि ती अपडेट काय आहे ती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणारच आहोत। परंतु आज 6 वाजेपर्यंत कोणत्या महिलांना पैसे येणार हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि अजूनही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि नवनवीन अपडेटसाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करा। शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे गव्हर्नमेंटचे आणि असेच महत्त्वपूर्ण रेग्युलर अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारे 4,500 रुपये आणि 1,500 रुपये याची सुरुवात सरकारने बँक खात्यामध्ये जमा करायला ही 25 तारखेपासून सुरुवात केलेली आहे। बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये 25 तारखेला 9 वाजता, 2 वाजता आणि 6 वाजता या 3 टप्प्यामध्ये पैसे जमा झाले। त्यानंतर 26 तारखेला फक्त काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले, तर 27 तारखेला सुद्धा 2 टप्प्यामध्ये महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले। 28 तारखेला 3 टप्प्यामध्ये महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले। 29 तारखेला 2 टप्प्यामध्ये महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत 4,500 रुपये आणि 1,500 रुपये। परंतु तुम्हाला माहित असेल 28 तारखेला फक्त 1,500 रुपये जमा करण्यात आलेले आहेत, 4,500 रुपये जमा केले गेले नाहीत। आता 4,500 रुपये कोणाला जमा होणार आहेत आणि 1,500 रुपये कोणाला जमा होणार आहेत हे तुम्हाला माहीतच असेल। 4,500 रुपये अशा महिलांना जमा होणार आहेत ज्या महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत एकही रुपया जमा झालेला नाही। अशा महिलांच्या खात्यामध्ये 4,500 रुपये 25 तारखेपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तर ज्या महिलांच्या खात्यामध्ये आतापर्यंत 3,000 रुपये पहिला आणि दुसरा हप्ता फर्स्ट अँड सेकंड इन्स्टॉलमेंट 3,000 रुपयाची जमा झाली आहे, अशा महिलांच्या खात्यामध्ये सरकारने 1,500 रुपये 25 तारखेपासून जमा करायला सुरुवात केली आहे। आता 25 तारखेला 1,500 रुपये कोणाच्याही खात्यात जमा झालेले नाहीत, फक्त 4,500 रुपये जमा झालेले होते। 26, 27 आणि 28 या तारखेला 1,500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत। 4,500 रुपये पण केले आहेत आणि 1,500 रुपये पण महिलांच्या खात्यामध्ये केले आहेत। ज्या महिलांना आतापर्यंत एकही रुपया आला नाही अशा महिलांच्या खात्यामध्ये 4,500, तर ज्या महिलांना आतापर्यंत 3,000 रुपये आले आहेत अशा महिलांच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये जमा केलेले आहेत। जास्तीत जास्त 1,500 रुपये हे 27 तारखेला आलेले आहेत। 27 तारखेला 4,500 रुपये कोणाच्याही खात्यात आलेले नाहीत। 27 तारखेला 1,500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत। आता बऱ्याच महिलांचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आम्हाला अजूनही पैसे आलेले नाहीत, म्हणजे आज 30 तारीख आली, शासनाने 30 तारीख शेवटची सांगितली आहे की जी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जे तुमचे पैसे मिळणार आहेत या महिन्याचे किंवा मागील जे तुमचे पैसे राहिले आहेत ती 30 तारखेपर्यंत मिळणार आहेत असे सांगितले आहे। तर अशा महिलांसाठी खूप महत्त्वाची खुशखबर म्हणजे अशा महिलांच्या खात्यामध्ये संध्याकाळी 6 वाजता सर्व हप्ते जमा होणार आहेत। ज्यांच्या खात्यामध्ये एकही रुपया आला नाही अशा महिलांच्या खात्यामध्ये 4,500 रुपये, तर ज्यांचे 1,500 राहिले आहेत अशा महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये संध्याकाळी 6 वाजता तुमच्या खात्यात जमा होणार आहे। पहा, सकाळी 9 वाजता एक हप्ता जमा झाला आहे। कोणाचा 9 वाजता हप्ता जमा झाला आहे त्यांनी नक्की कमेंट करून सांगा, कोणाचा झाला नाही त्यांनीही कमेंट करून सांगा। संध्याकाळी 6 वाजता राहिलेल्या सर्व महिलांचे पैसे डीबीटीद्वारे सरकारने आपल्या खात्यामध्ये जमा करायचे घोषित केले आहे आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत त्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। बऱ्याच महिलांचे पैसे ह्या हप्त्यात येणार नाहीत, त्याचे कारणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत। मागे तुम्हाला पैसे आले म्हणून तुम्हाला ह्या हप्त्यात येतील असे नाही, कारण ह्या हप्त्यात खूप कडक पद्धतीने स्क्रुटिनीद्वारे तुमची अर्जाची छाननी म्हणजे स्क्रुटिनी म्हणजे अर्जाची कायदेशीर पद्धतीने छाननी केलेली आहे आणि त्यात जर तुम्ही पात्र नसाल तर तुमचे पैसे येणारच नाहीत। त्यामुळे तुम्ही कमेंट जरी केली पैसे आले नाहीत किंवा जर तुम्ही स्क्रुटिनीच्या नियमामध्ये बसत असाल तर नक्की तुमचे पैसे संध्याकाळपर्यंत येणार 6 वाजेपर्यंत। परंतु जर तुम्ही स्क्रुटिनीच्या नियमात बसत नसाल तर तुमच्या खात्यामध्ये 6 वाजेपर्यंत सुद्धा पैसे येणार नाहीत। बऱ्याच महिला म्हणतात आमचे पैसे आलेले नाहीत, परंतु तुम्ही स्क्रुटिनीच्या नियमाची नीट पडताळणी करा
जर तुम्ही पडताळणी केली तर तुम्ही पाहाल की स्क्रुटिनीच्या नियमामध्ये सांगितले आहे की ज्यांनी याआधी सरकारच्या कोणत्याही 1,500पेक्षा जास्त योजनेचा लाभ घेतला असेल, जास्त रकमेच्या योजनेचा लाभ घेतला असेल, तर त्या महिलेच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे तिसरा हप्ता येणार नाही आणि इथून पुढे येणारच नाही। त्यानंतर दुसरा होता, जर तुमचे जॉईंट अकाउंट असेल तरीही पैसे येणार नाहीत। तिसरा होता, तुमच्या रेशन कार्डवरील सदस्याच्या नावे 4 चाकी म्हणजेच 4 व्हीलर असेल तरीही लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार नाहीत। आणि चौथा होता तो म्हणजे आयकर। ज्या महिला इन्कम टॅक्स भरतात, आयकर दात्या आहेत, अशा महिलांच्या खात्यामध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे हे येणार नाहीत। हे स्क्रुटिनीचे नियम अगोदर पण आपण 1-2 व्हिडिओमध्ये सांगितले आहे। पुन्हा एकदा तुम्हाला सांगते, कारण बऱ्याच महिला कमेंट्स करत आहेत आम्हाला अजूनही पैसे आले नाहीत, परंतु हे नियम आधी तुम्ही लक्षात घ्या। जर तुम्ही या नियमात बसत नसाल तर तुमच्या खात्यामध्ये संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पैसे नक्की येणार आहेत। सकाळी 9 वाजता एक हप्ता दिला आहे, आज 2 हप्त्यामध्ये पैसे येणार आहेत, 9 वाजता आणि संध्याकाळी 6। ज्या महिला राहिल्या आहेत अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये संध्याकाळी 6 वाजता लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार आहेत। त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमचे पैसे राहणार नाहीत। तुम्ही जर स्क्रुटिनीच्या नियमात बसत असाल तर तुमच्या आत्तापर्यंतची जी रक्कम आहे ती रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे तुमचा 21 ऑगस्टपर्यंत फॉर्म जर अप्रूव्हल झाला असेल आणि DBT ॲक्टिव्ह असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे 4,500 रुपये येणार आहेत। बऱ्याच महिलांनी 27-28 तारखेला 1,500चा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला। मग अशा महिलांच्या की ज्यांना 4,500 मिळणार होते, म्हणजे ज्यांना 1 रुपया आला नाही, अशाही महिलांच्या खात्यामध्ये 1,500 जमा केले होते, परंतु शासनाने याचा म्हणजे उत्तरच अजूनही दिलं नाही का 1,500 रुपये जमा केले आहेत। 4,500 रुपये त्यानंतर मात्र 4,500 रुपये जमा करायला सुरुवात केलेली आहे। सो तुमच्याही खात्यात जर 4,500 रुपये आले असेल तर नक्की कमेंट करून सांगा, आणि आले नसतील तरीही कमेंट करून सांगा। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आज पैसे येणार आहेत। आणि सर्वात महत्त्वाची पुढची एक अपडेट म्हणजे आज शेवटची तारीख आहे तुमची लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्याची। बऱ्याच महिलांचे फॉर्म भरायचे राहिले होते आणि अशा महिलांच्या साठी एक महत्त्वाची बातमी म्हणजे आज शेवटची तारीख आहे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्याची। आता तुम्ही म्हणाल आमचे राहिले आहेत, आम्हाला आणखी डेट वाढवून पाहिजे, तसे कमेंट्स करून सांगा। सरकार त्याचा विचारही करणार आहे। शासनाने मागच्या GR मध्ये सांगितले होते की आम्ही 30 सप्टेंबर ही लास्ट तारीख दिलेली आहे, परंतु यापुढचा निर्णय घेऊ त्यावेळेस GR काढून मात्र नक्की सांगू असे सरकारने घोषित केले होते। त्यामुळे तुम्हाला जर अजून तुमचा फॉर्म भरायचा राहिला असेल आणि भरायचा असेल, तुम्ही पात्र असाल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा। सरकार तुमचा विचार करणार आहे त्याबाबत। सो हा कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, कारण आणखी महिला पैसे येण्याच्या प्रतीक्षेत आहेत। त्यांना एक दिलासा मिळेल, 6 वाजता त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत। जय महाराष्ट्र।